ॲक्च्युली पाटणमध्ये काय आहे की तिथे एक पहिली गोष्ट तर जे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने जे आपला रिपोर्ट दिली त्याच्यामध्ये त्याचा समावेश नाही आहे. तिथे एकच घर आहे आणि ते जे घर आहे ते एकदम जे माउंटेन आहे त्या हिलचे एकदम खाली आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडल्यामुळे ते कंप्लीट खाली आला आणि तो एकच घर त्या ठिकाणी होता. तिथे तो एकच घर होता त्याच्यामध्ये पडला होता. आपण जे सर्वे केला होता त्याच्यामध्ये हा ठिकाणीचा समावेश नव्हता. काय आहे की तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जे सर्वे करतो जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे ते सायंटिफिक सर्वे असतो. पण आता नॅचरल कॅलेमिटी या पद्धतीने होत आहे की ते पलीकडे जातात. मी 2021च्या 17चं उदाहरण दिलं तर पाटणमध्ये ज्या गावामध्ये दरड प्रवण झाला होता ते जिओलॉजिकल सर्वे रिपोर्टमध्ये ॲब्सोल्युटली सेफ होते. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जिथे एकदम शक्यता नव्हती की होतील तर हे एकदम 100% परफेक्ट असतात तसाही नाही आहे. जेव्हा पाऊस या पार्श्वभूमीवर पुन्हा यांना जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडनं पुन्हा करून घेणार आहे का की समजा काही नवीन ठिकाणं लोकित झाली होऊ शकतात ना याच्यात? आपण दरवर्षी घेतो. आपण पाऊस झाल्यानंतर जे ॲडिशनल एरियाज आपल्या समोर येतात ज्या ठिकाणी लँडस्लाईड झालेला आहे ते आपण दरवर्षी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत तपासून घेतो आणि त्याच्या रिपोर्टच्या अनुषंगाने 2 प्रकारचे मोस्टली ते सुचवतात की त्या ठिकाणी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले जाऊ शकतात. तर ते आपण दरवर्षी घेतो. यावर्षीसुद्धा आम्ही ज्या टठिकाणी आता लँडस्लाईड झालेले जे आधीची यादीमध्ये समावेश नाही आहे ते त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आणि त्याची रिपोर्ट घेतली जाणार आणि त्याच्या अनुषंगाने जे काही त्याचे रिकमेंडेशन होते ते आपण करून घेऊ. ओके. नाही ते जे सुरुवातीला आम्ही सो दॅट द थिंग्स दॅट आय टोल्ड इन द बिगिनिंग दॅट देर वॉज वन अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट इन माहुल तालुका and one in Pimpri Chinchwad, that one wall had collapsed, and one two-wheeler had drowned in Khed Taluka, and the rescue operation are going on in Lonavala because water is increasing there even now. So these are the major incidences that are happening right now and that had happened in the last 2 days. And of course that landslide on the connecting tunnel, that was one major incident that had happened. So these are the major incidences that had happened in Pune in last 2 days. Actually rain is happening since last 3-4 days continuously, and rain burst in short time is more dangerous than having continuous rain, because in that case we see situation where all landslides happens during those times only when we have more than 200 mm rainfall in 24 hours, 48 hours. So that is the situation. Last time these many landslides happened when? Do we have any idea which year this happened last? I think in 21-22, 2021 was the year when it had happened. That Satara situation that had happened was in 2021 only in Patan Taluka. So many landslides have happened that year. But minor landslides are the frequent occurrences in any mountain area, not only in Sahyadri but across the world. We see landslides happen when there is rainfall of more than 200 millimeter. सर हे मागे आपण माळीचं झालं त्यानंतर आपण कारण आय थिंक 10 तारीखला दिवे घाटापासून आपली यात्रा जाणार आहेत. 10 जुलैला 11 जुलैला तिथून जाणार आहेत. तर आज सकाळीच आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही नियोजन केला होता. इनफॅक्ट मागच्या वर्षी तर सिच्युएशन आणखीन जास्त डिफिकल्ट होती ॲज कम्पेअर टू दिस एरा. यावर्षी तरीसुद्धा बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर मागच्या वर्षीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बॅरिकेडिंग व्यवस्थित केले होते. जे लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित केली होती. आम्ही आमचे पथक लावले होते घाटावर, कारण बरेचसे असे लोक येतात, वारकरी येतात जे घाटावर बसून खाली यात्रा पाहतात. तर तसा होऊ नये त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी व्यवस्था केली होती. तर ह्या सर्व व्यवस्था आम्ही यावर्षीसुद्धा करणार आहेत. आता पाऊस चालू आहे. पावसामध्ये आपल्याला सर्व गोष्टी डिफिकल्ट होत्या, पण चांगली गोष्टी जे सुदैवाने आहे की जेव्हा यात्रा चालू होतील तेव्हापासून ईश्वरची कृपाने पाऊस नसणार आहेत. आणि मला असं वाटतं आहे की सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी सर्व नियोजन नॅशनल हायवेद्वारे केले जातील, कारण त्याने मागच्या वर्षी जास्त डिफिकल्ट सिच्युएशन असताना केला होता. तर यावर्षीसुद्धा ते व्यवस्थित त्याने त्याची टीम लावलेली आहे, त्याने चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि जेव्हा यात्रा त्या भागापासून निघेल तेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या वारकऱ्यांना येणार नाही हे आम्ही एन्शुअर करून घेऊ. मागचे 4 दिवसापासून पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे आणि सातत्याने पाऊस पडत आहेत. त्याच्यामध्ये मागचे 2 दिवसामध्ये
अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे. बरेचशा ठिकाणी 48 तासामध्ये 200 mm 250 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. याच्यामध्ये मुळशी तालुका, मावळ तालुका, राजगड, PCMCमध्ये भोसरी, खेड या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी दृढ प्रवणची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. आणि याच्या अनुषंगाने आपण पावसाचा अंदाज बघता आज पुण्यामध्ये संपूर्ण पुण्यामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी पण दिली होती आणि बरेचशा ठिकाणी लँडस्लाईड असल्यामुळे आपण काही रस्ते पण बंद केलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड झाला त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी आपण रस्ते इमिडिएटली ओपन पण केले होते, पण काही ठिकाणी जास्त प्रमाणावर लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ते अजूनही बंद करण्यात आलेले नाही, अजूनही बंद आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आदेश पण काढलेला आहे. अनफॉर्च्युनेटली 2-3 अशी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये मृत्यूहानीसुद्धा झालेली आहेत. मावळमध्ये पाटण गावात आज सकाळी एक घरावर दरड कोसळला होता आणि त्याच्यामुळे 3 लोकांची मृत्यू झालेली आहे. त्या ठिकाणी आपण एनडीआरएफची टीम पाठवली होती. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सकाळी लवकर चालू केला होता 7:45 वाजतापासून आणि त्याने सर्व डेब्री काढून आणि ते तिघंही जे मृत्यू झालेले लोक आहे अनफॉर्च्युनेटली त्याची बॉडी सापडलेली आणि त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी पुढे पाठवलेलं आहे. याच्याशिवाय काल एक पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एक भिंत पडली होती, त्याच्यामध्ये 10 लोक जखमी झाले होते, 1 माणसाची मृत्यू झाली होती. खेड तालुक्यामध्ये एक 2 चाकी वाहून गेला होता आणि त्याच्यामध्ये एक दुर्घटना झालेली आहे. लँडस्लाईडबद्दल आज सकाळी 3-3:30 सुमारे पुणे मुंबई एक्सप्रेसवे याच्यावर जे कनेक्टिंग लिंक आहे त्या कनेक्टिंग लिंकचे दारावर लँडस्लाईड झाली होती आणि त्याच्यामुळे जे दार आहे तो खाली पडला होता आणि लँडस्लाईडचं जे सर्व डेब्री आहे ते सुद्धा रस्त्यावर आली होती आणि म्हणून आपण सकाळी पुणे ते मुंबई जाणारा एक्सप्रेसवेचा कनेक्टिंग लिंक बंद केला होता. दरम्यान त्याच ठिकाणी लोणावळाचं जे आपला जुना एक्सप्रेसवे आहे किंवा जे घाटाचा एक्सप्रेसवे आहे ते सुद्धा पाणी खाली गेल्यामुळे तेही बंद होतं आणि म्हणून आपण सकाळी उर्से टोल नाकापासूनच सर्व गाडी परत फिरवली होती. थोडी कालासाठी आपण ते बंद केलं होतं, पण सद्यस्थितीमध्ये घाटाचा एक्सप्रेसवे जे आहे आपला तिथून सध्या गाडी चालू आहेत, स्लो स्पीडने गाड्या चालू जात आहेत. मात्र कनेक्टिंग लिंकचं जे काम आहे ते अजून चालू आहे. जवळपास 90% माझ्याकडे जे आताची माहिती आहे MSRDCने आतापर्यंत जवळपास 90% रस्ता मोकळा केलेला आहे आणि काही वेळानंतर कनेक्टिंग लिंक ओपन होण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची माहिती आम्ही देत जाऊ. मात्र आता खूप महत्त्वपूर्ण जे गोष्टी आहे ज्याच्यासाठी आम्ही आज तर आतापर्यंत आमच्याकडे जे डेटा आहे त्याच्यामध्ये काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये 5 लोकांची मृत्यू झालेली आहेत आणि जवळपास 20 लोक जखमी झालेले आहेत. आणि आता जसं सर्वांना माहिती आहे की उद्यापासून देहूची आणि आळंदी याची यात्रा चालू होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व वारकऱ्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये पुण्यामध्ये आज रेड अलर्ट असल्यामुळे आज पण जास्त पाऊस आहे आणि उद्या घाटामध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे उद्यासुद्धा पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण यात्रामध्ये सम्मिलित होण्यासाठी आळंदी आणि देहू जाणे टाळावा. त्याच्याऐवजी आपण पुणे महापालिका पासून किंवा त्याचे पुढे पासून यात्रामध्ये सम्मिलित व्हा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि लोकांचे कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होऊ नये म्हणून आपण पुणे महापालिकेच्या पुढे जॉईन झाला तर चांगला राहील. त्या पद्धतीने आम्ही सर्व ठिकाणी माहिती पण पोहोचवलेली आहे. आळंदी आणि देहू दोघेही ठिकाणचे जे विश्वस्त आहे माननीय विश्वस्त त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली होती, त्याने त्याच्या द्वारे सर्व वारकऱ्यांना निरोप पोहोचलेला आहे. कारण काय आहे की सध्या पाऊस चालू असल्यामुळे इंद्रायणीचा पाणीसुद्धा आळंदी देहूमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी ब्रिजचे वर पाणी आलेलं आहे आणि उद्यासुद्धा परिस्थिती तसे राहण्याची शक्यता आहे. आणि त्या केसमध्ये वारकऱ्याने पुढे येऊन म्हणजे पुणे महापालिकेचे पुढे येऊन यात्रामध्ये सम्मिलित राहिले तर आपण सर्व नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपल्याकडे सध्या कुठलाही डॅमपासून आपण एक पाणी सोडलेलं नाही आहे, मात्र इंद्रायणीचं पाणी आपण 3,500 क्युसेकने 8,000 क्युसेकने चालू केलेलं आहे.
खडकवासला डॅममध्ये सध्या 0.70 TMC जवळपास 35% पाणी सध्या आहे त्याच्यामध्ये. आणि कंप्लीट जे परिसर आहे खडकवासलाचं त्याच्यामध्ये 60 TMC पाणी आज दुपारीपर्यंत होता. आणि आपल्याकडे सफिशियंट अजूनही त्याच्यामध्ये स्पेस आहे, म्हणून सद्यस्थितीमध्ये आपण पाणी सोडणार नाही आहे. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना एक माहिती अशी देऊ इच्छितो की सकाळी किंवा रात्री उशिराने खडकवासलाचं पाणी सोडण्याची शक्यता होऊ शकते. जर रात्रीला पाणी जाऊस पडला तर त्या केसमध्ये सर्व लोकांनी तयारी ठेवावी. सतर्कतेचं आव्हान आम्ही ऑलरेडी दिलेलंच आहे. आम्ही प्रयत्न करणार की पाणी जास्तीत जास्त नाही सोडायचे आहे, पण जर जास्त पाऊस पडला तर आम्हाला 10,000 क्युसेकने किंवा मॅक्सिमम 15,000 क्युसेकने खडकवासलाचं पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहे. पण लोकांना आम्ही हाच आवाहन करू इच्छितो की आपण त्या संदर्भाची तयारी सर्व ठेवावा. त्या पद्धतीने महापालिकेला सुद्धा निरोप दिलेला आहे आणि सर्व डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशनने काम चालू आहे. ज्या ज्या लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे, जे पुराखाली जे लो कॅचमेंट एरियामध्ये घर आहे त्यांना शिफ्ट करण्याची जी आवश्यकता आहे त्याचं काम त्या स्तरावर होत आहे. याच्याशिवाय पानशेतमध्ये 3.3 TMC पाणी आहे आणि वडसगावमध्ये सुद्धा 3.19 TMC पाणी, म्हणजे जवळपास 35% पाणी ह्या सर्व डॅम्समध्ये आहे. तर फ्लडची सिच्युएशन याच्यामुळे निर्माण होणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो. पवनामध्ये सुद्धा सध्या 10,000 क्युसेकने पाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 40% पाणी भरलेलं आहे आणि तिथेही आपल्याकडे सफिशियंट स्पेस सध्या अवेलेबल आहेत. अंदाज असा आहे सध्या की उद्या ऑरेंज अलर्ट असणार आहेत, म्हणजे आजची पेक्षा पाऊस उद्या कमी होतील आणि त्याच्यानंतर पुढचे जे 10 ते 15 दिवस आहे त्याच्यामध्ये पावसाची शक्यता ॲब्सोल्युटली नेग्लिजिबल सांगितली गेलेली आहे IMD कडून. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते व्यवस्थित होतील. आम्ही पाणी नाही सोडण्याचा निर्णय ह्यासाठी सुद्धा घेतलेला आहे की अल निनोचा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याकडे पाणी स्टोअर करणेसुद्धा आवश्यक आहे. कारण हा जे पाणी आहे जे आपण आता सोडला तर मग पुढच्या वर्षी खूप अडचणी निर्माण होऊ शकते. म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न हा करतो आहे की IMDचे जे अंदाज आहेत ते घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट ठेवून कसा अल निनोचा काल असताना सुद्धा कशा पद्धतीने इरिगेशनचे आपले सर्व जे डॅम आहे त्याच्यामध्येही स्टोरेज वाढला पाहिजे, मागच्यासारखा झाला पाहिजे, प्लस फ्लडची सिच्युएशन निर्माण नाही झाली पाहिजे. हे दोघेही गोष्टीचा अंदाज घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने पाऊस पडल्यामुळे बरेच ठिकाणी लोकांना त्रास पण झाला, बरेच ठिकाणी फ्लडची सिच्युएशन निर्माण झाली होती. कारण काही ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या संख्येने साठलेलं होता. पण आपली सर्व जी यंत्रणा आहे ते सध्या काम करत आहेत. बरेचशे ठिकाणी बरेचसे लोक अडकले होते आणि ते सर्व लोकांना बऱ्यापैकी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आळंदी देहूमध्ये खूप वारकरी अडकले होते, त्या सर्वांचा रेस्क्यू आपली टीमने केला आहे. लोणावळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, कारण त्या ठिकाणी सातत्याने पाऊस चालू आहे आणि तिथे टाटाच्या डॅमचा डिस्चार्ज चालू झाल्यामुळे त्या ठिकाणी अजूनही जे पाण्याची पातळी आहे ते वाढत आहे. तर त्या ठिकाणी आम्ही NDRFची टीमसुद्धा पाठवलेली आहे, लोणावळासाठी रवाना केलेलं आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि नगरपालिकाचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. याच्याशिवाय सद्यस्थितीमध्ये आम्ही शाळाबद्दल एक महत्त्वपूर्ण विषय आहे जे लोकांना आम्ही सांगू इच्छितो की उद्या पुणे शहरामध्ये शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण येलो अलर्ट आहे. तर उद्या पुणे शहरामध्ये सर्व शाळा चालू असणार आहेत. मात्र घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहेत. तर घाटामध्ये आम्ही उद्या शाळा विद्यार्थ्याच्या काळजीसाठी उद्या बंद ठेवणार आहोत. मात्र पुणे शहरामध्ये आणि इतर पुणे परिसर जे उत्तर आणि ईस्ट आणि साऊथचे जे पुणे आहे त्या ठिकाणी शाळा बंद राहणार नाही. आणि काही रस्ते आम्ही तात्पुरते बंद केलेले आहे, कारण त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेला, जसे राजगडचे काही रस्ते आहे, महाराज त्याच्याशिवाय भोर तालुक्याचे काही रस्ते आहेत ते टेम्पररीली आम्ही बंद करण्यात आलेले आहेत. आणि सर्व टीम जे आहे आमच्याकडे 2 NDRFची टीम आहे, 4 PMRDची टीम आहेत आणि याच्याशिवाय पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका त्याची सर्व रेस्क्यू टीम आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सर्व कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर सहयोग आमचे जे आपदा मित्र आहे त्याने खूप मोठ्या प्रमाणावर सहयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही बरेचशा लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यशस्वी झालो आणि हा सिच्युएशनमध्ये सर्व लोकांच्या सहकार्यामुळे जे रेस्क्यू ऑपरेशन्स आहे, रिलीफ ऑपरेशन्स आहे ते सद्यस्थितीमध्ये चालू आहेत. आणि मला असं वाटतं आहे की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते बऱ्यापैकी
नॉर्मल होऊन जातील. महत्त्वपूर्ण जे मेसेज मला जे आज या प्रेसद्वारे द्यायचे ते हाच आहे की वारकऱ्याने देहू आणि आळंदी जाणे टाळावा. त्याने यात्रामध्ये सम्मिलित होण्यासाठी पुणे महापालिका मध्ये जे आपला मुक्काम असतो तिथून किंवा त्याचे पुढचे जे मुक्काम आहे तिथून आपण जॉईन व्हावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचण आपल्याला या वेगवेगळी ठिकाणीची आहे. जसं आम्ही सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये एक भीत पडली होती, त्या ठिकाणी 8 ते 10 लोक जखमी झाले होते. त्याच्याशिवाय आळंदीमध्ये काही लोक अडकले होते, त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते, 4 ते 5 जण. लोणावळामध्ये जे सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी काही लोक, पण हे किरकोळ जखमी आहेत, म्हणजे कोणाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागलेली नाही. मात्र जे पिंपरी चिंचवडमध्ये जे पडली होती त्या ठिकाणी आम्हाला हॉस्पिटलायझेशन करण्याची आवश्यकता लागली होती. बाकी ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे जखम लोकांना लागलेले आहेत. सर दुसरं, आता हे जे तुम्ही सांगितलं सर, पण हे पर्यटनाची स्थळ म्हणजे मुळशी ते लोणावळा ते हे आता तर हे काही बंद ठेवणारे सध्या सूचना दिल्या हे आहेत. एक मुद्दा आमच्याकडून होऊन गेला. आम्ही 163 खाली आदेश पण काढलेला आहे की आपले जे किल्ले आहे लोणावळा परिसरामध्ये, लोणावळा पोलीस स्टेशन खाली ज्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आज सकाळीच आदेश काढून त्या ठिकाणी बंदी आणलेली आहे टुरिझमवर पुढच्या आदेशापर्यंत. तर तसे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी असे प्रकारचे आदेश आम्ही सकाळीच दिलेले आहेत. मुख्यतः ते लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीखाली जे फोर्ट्स आहे त्या ठिकाणचे आदेश आहे, कारण त्या ठिकाणी जास्त पाऊस चालू आहे. पण आम्ही यावर्षी हा निर्णय घेतला आहे की असे प्रकारचे आदेश जे आहे टुरिझमचे ते मात्र जेव्हा पाऊस जास्त असतील, ज्या दिवशी रेड अलर्ट असतील त्याच वेळी करायचे. कारण काय की एक बॅलन्स ठेवणे पण आवश्यक आहे. हा परिसरामध्ये जे लोक असतात त्याची जी अर्थव्यवस्था आहे ते टुरिझमवर खूप डिपेंडंट असते. तर कंटिन्युअसली टुरिझम बंद करणेसुद्धा बरोबर नाही आहे. तर आम्ही या पद्धतीने निर्णय घेतला आहे की जेव्हा रेड अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा मात्र टुरिझमचे ठिकाणी लोकांची काळजीसाठी आपल्याला बंद करायची आहे. आणि त्याच्याशिवाय जे बाकीचे दिवस आहे जेव्हा येलो अलर्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी पाऊस असेल तेव्हा आपण कंटिन्युअसली बंद ठेवू. मात्र आम्ही मागच्या वेळी एक सिस्टम उभा केला होता, त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रत्येक जे कारण मोस्टली जे लोकेशन्स आहेत ते फॉरेस्ट एरियाखाली येतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेडिंग करणे, त्या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड असणे, मॅक्सिमम किती लोकांना एक पॉईंटवर जायचे, हा सर्व व्यवस्था आम्ही मागच्या वर्षी उभा केली होती. आणि त्या व्यवस्था जी आहे ते यावर्षीसुद्धा कंटिन्युअसली आहे त्या ठिकाणी, जेणेकरून कुठल्याही माणसं जे आहे ते धबधब्याच्या जवळ गेला आणि दुर्घटना झाली तशा प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि टुरिझमला सुद्धा धक्का पोहोचू नये. तर या पद्धतीचा बॅलन्स यावर्षी ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला गेलेला आहे. सध्या आपण जे सह्याद्री बेल्टचे जे तालुका आहे त्याच्यामध्ये आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर हा तालुकाचे शाळा आपण बंद ठेवणार आहोत. आणि बाकी कुठलेही शाळा आपण बंद ठेवणार नाही, कारण उद्या ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्टसुद्धा घाटामध्ये आहे. आपला जे शहर आहे आणि इतर जे पुणे आहे त्याच्यामध्ये येलो अलर्ट आहे, तर त्या ठिकाणी शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हे म्हणलेलं आहे की पाणी एवढं काही सोडलं जाणार नाही किंवा सोडलं जाणार की उद्यापासून सोडलं जाणार नाही, पण पाणी कपातीच्या संदर्भातला एकंदरीत महापालिकांबरोबर चर्चा झाली किंवा काय? नाही, आम्ही काय सांगितलं आहे की सध्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर 2-3 दिवसापासून पाऊस पडलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की यावर्षी अल निनोच्या वर्ष असल्यामुळे पाणी खूप उशिराने पाऊस झालेला आहे आणि पुढची पण शक्यता अशी दर्शवलेली आहे की आपल्याकडे डेफिसिट रेनफॉल असणार आहेत. म्हणून आपण पुढचा अंदाज घेऊन यावेळी या पद्धतीने नियोजन करतो पाणी सोडण्याचा की आपले डॅम जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जेवढा पाणी होता 31 ऑगस्टला तेवढा पाणी किंवा त्याच्या जवळ पाणी यावर्षीसुद्धा राहिला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. ते सर्व मान्सूनवर सुद्धा डिपेंडंट आहे. पाणी कपातचा जे विषय आहे तो वेगळा विषय आहे. ते इरिगेशन डिपार्टमेंट सोबत बसून महापालिकासोबत बसून त्याच्या अनुषंगाने योग्यचे निर्णय घेतले जातील. पण पहिला जे सध्या महत्त्वपूर्ण आहे गोष्टी ते आहे की आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या पद्धतीने नियोजन केला पाहिजे की फ्लड पण नाही आला पाहिजे आणि आपल्याकडे डॅम्समध्ये पाणी पण राहिला पाहिजे. उदाहरण सांगतो की जर आम्ही अंदाज घेऊन कंटिन्युअसली पाणी स्टोअर करून गेलो आणि कंटिन्युअसली जर रेड अलर्ट देत राहिला तर फ्लड सिच्युएशन निर्माण होऊ शकते, कारण तेव्हा आम्हाला 50,000 क्युसेकने पाणी सोडण्याची आवश्यकता लागू शकते. तर नियोजन या पद्धतीने केलं आहे की IMDचे अंदाज घेऊन आणि कधी पाणी सोडायची आवश्यकता आहे, किती क्युसेकने सोडायची आवश्यकता आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही नियोजन करतो. आणि सद्यस्थितीमध्ये नियोजन या पद्धतीने आहे की ॲज ऑफ नाव असं वाटत नाही आहे की पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहे.
कारण काय आहे की उद्या नंतर कंटिन्युअसली मग 15 दिवस ॲटलिस्ट रेनफॉलची प्रिडिक्शन नाही आहे. तरीही आम्ही आता इशारा असा देतो आहे की जर रात्रीला पाऊस जास्त झाला तर 10,000 क्युसेकने आम्ही रात्री पाणी सोडू शकतो. तर लोकांनी त्या पद्धतीची तयारी ठेवावी. पण आपला जे प्रश्न होता ना तो जे काय नाही कपात चालू राहणार. नाही, पाणी कपातचं तेच म्हटलं, पाणी कपातचा जे विषय ते वेगळा आहे. ते इरिगेशन डिपार्टमेंट महापालिका सोबत जसा निर्णय आता आहे तसा कंटिन्यू राहतील. आम्ही पाणी मॅनेजमेंटचं आता सांगितलेलं आहे की जे सध्या पाऊस पडतो तसा त्यांना कशा पद्धतीने मॅनेज करायचे. बाकीचे कपातचे जे विषय आहे जे आता तुमच्याकडे माहिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाही आहेत. सर देहूची अडचण येणार नाही, पण आळंदीची अडचण येऊ शकते. बाकी लोक पुण्यात येतील, पण जी पाचकी आहे ती आळंदीतून पलीकडून पुलावून इकडे यायची असेल तर तशा पद्धतीचं काय नियोजन करावं? हां, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे. मला असं वाटतं आहे की आपली आळंदीची जी यात्रा आहे ते 9 तारीखला निघतील. तर तेव्हापर्यंत 8 तारीखला तिथून निघतील ते. तर तेव्हापर्यंत आपला जे पाण्याची परिस्थिती आहे, जे आता ब्रिजवर पाणी आहे तेव्हापर्यंत आपला कमी होऊन जातील. तरीसुद्धा हा महत्त्वपूर्ण आहे की पाणी खूप तिथे असणार आहेत. म्हणून जर जास्त गर्दी त्या भागामध्ये झाली तर तिथे पोलीस विभागांना ते हँडल करणे खूप अवघड जाईल. आणि म्हणून आम्ही सर्वांना हाच आवाहन करतो आहे की देहू किंवा आळंदी जाण्याच्या ऐवजी आपण पुणे महापालिकापासून पुढे सम्मिलित व्हा. कारण तेव्हा 9 तारीख होऊन जातील या ठिकाणी. 9 तारीखपासून तसंही जे पावसाची जे कमी आहे तशी IMDची प्रिडिक्शन्स आहेत. आम्ही तर प्लॅनिंग मागचीपेक्षा 25% जास्तच करून चालतो आहे. कारण आमच्या मागचे जे काही वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की दरवर्षी वारकऱ्याची संख्या वाढत आहेत. आणि वारकऱ्याचा जे एक रिलिजियस सेंटिमेंट एवढा जास्त आहे की मान्सून असो किंवा आपण 2023मध्ये बघितलं की तेव्हा खूप जास्त ऊन होता. आणि ऊन असतानासुद्धा त्याची मागचीपेक्षा जास्त संख्येने लोक आले होते. तर आम्ही जे तयारी केलेली आहे ते 125% प्रमाणे केलेली आहे. आणि जे विश्वस्तासोबत आमचं बोलणं झालेलं आहे त्याच्यामधूनच असा अंदाज येतो आहे की मागचीपेक्षा जास्त संख्येने लोक यावर्षी पण येणार आहेत. कारण हे जे आपले विश्वस्त आहे ते दिंडी प्रमुखाकडून अंदाज घेतात नंबरचा. तर त्या नंबरच्या अंदाजेप्रमाणे मागची वर्षाची पेक्षा जास्त वारकऱ्याची या वेळी यात्रेमध्ये सम्मिलित होण्याची शक्यता ॲब्सोल्युटली आहेत. आणि पावसाची परिस्थिती बघता आम्ही यावर्षी जर्मन हँगरसुद्धा मागच्या वर्षाची पेक्षा जास्त दिलेली आहे. जेणेकरून रात्रीला पाऊस झाला की लोकांना आपण सोय करू शकतो रात्रीला. कालपासून आता आपण प्रेस या दरम्यान किती ठिकाणी धरण कोसळली ही एक संख्या, किती रस्ते बंद आहेत त्याची संख्या आणि ती कुठले ते जर यादी टाकता आली तर चांगलं होईल किंवा आता सांगता आलं तर. नाही, आमच्याकडे आहे यादी. आपल्याकडे 22ची पेक्षा जास्त ठिकाणी लँडस्लाईड मागचे 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये झालेलं आहेत. आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे ते मेजर असं काही नाही आहे. ते म्हणजे छोटे छोटे लँडस्लाईड झालेले आहे. दुर्घटना जी झाली ते एक मात्र पाटणमध्ये झाली, माऊल तालुक्यामध्ये. रस्ते जे आम्ही बंद केलेले आहे तर त्याच्यामध्ये मुळशीमध्ये पोड मार्गे माणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर लँडस्लाईड झाल्यामुळे तिथे आपण रस्ता बंद केलेला आहे. मुळशी तालुक्यामध्ये शिरगाव आणि मोहरी हा 2 गावामध्ये रोडवर दरड माती खचून पडली होती आणि म्हणून तो रस्ता आपण बंद केलेला आहे. मुळशी तालुक्याचं जर परत सांगितलं तर शिरगाव आणि मोहरी ह्या 2 गावामध्ये रोडवर दरड आहे तर ते रोड पूर्णपणे आपण बंद केलेलं आहे. कोलाड महामार्गावर तामिनी घाटाजवळ निवे गावाची हद्दीवर जे रोड आहे तिथे लँडस्लाईड झालेली आणि ते रस्तासुद्धा आपण पूर्णतः बंद केलेला आहे. भोर तालुक्यात जर आम्ही सांगितलं तर भोर मार्गे महाड जाणारा वरंदा घाटाचा जे रस्ता आहे तिथे दरड कोसळले होते आणि पाणी वाहत होता. तर तोही रस्ता आपण त्या रस्त्यावर दगड आणि माती आलेली आहे म्हणून तो सुद्धा आपण वरंदा घाटच्या वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. भोर तालुक्यामध्येच महाड पंढरपूर रोडवर मोजे शिरगाव वलवंटच्या हद्दीमध्ये रोडच्या कडला असणारी दरड कोसळली होते म्हणून तो रस्तासुद्धा आपण पूर्णप्रमाणे बंद केलेला आहे. आणि भोर तालुक्यामध्ये आणखीन एक आहे, शिरगाव ते उंबरडे गावाच्या हद्दीतील फाटा येथे दोन्ही बाजूने लँडस्लाईड झाला होता आणि दोन्ही बाजूने आपण ते रस्ता बंद केलेला आहे. आम्ही टाकून देतो. फक्त यातलं आता जे तुम्ही टाकणार कारण हे छापून येणार उद्या हे उद्या चालू होणार तेही त्यात फक्त मेन्शन असलं तर बरं आहे. कारण 2 दिवस बंद राहणार. आपण असं गृहीत राहा की हे उद्या पाऊस असल्यामुळे उद्यापर्यंत ते बंद राहतील.
आणि उद्या संध्याकाळीपासून आपण हे सर्व रस्ते जे आहे ते सुरळीत असं करून देऊ. आम्ही आज हे करतो Yes. ही संख्या सांगा रस्त्यांची किती आहे? संख्या होती. रस्त्याचे जे आपण टोटल बंद केले आहे ते 9 रस्ते आपण बंद केलेले आहे, त्याची यादी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. Sir, any other damage in city or in the district that is notable?